नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कसा वाटतो हा लुक तुम्हाला? तर हा लुक आपण राखी स्पेशल कसा करायचा तो पाहणार आहोत. आणि बिगनरसाठी खास स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेला आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि लुक कसा होतो तोही लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. चला आपण स्टार्ट करूया मेकअपला. मी CTMमधल्या स्टेप करून घेतल्या आहेत, म्हणजेच की क्लिन्झिंग टोनिंग करून घेतलेलं आहे. लेन्स ॲप्लिकेशन पण माझ्या करून झाले. ते तुम्ही मॉइश्चरायझर करून घेते. मॉइश्चरायझर इमोलिनचं यूज केलेलं आहे. मी ते कन्सिलिंग करते. नेक्स्ट स्टेप आहे आपली कन्सिलिंगची. मॉइश्चरायझर झाल्यानंतर आता कन्सिलिंग करण्यासाठी मी इथं क्रायलॉनचं जे 20 FS25 जो शेड आहे तो शेड इथे यूज करून घेत आहे. थोडासा डार्क ऑरेंजेस शेड आहे, त्यामुळे जे आपले डार्क सर्कल आहेत मंकी पॅचवरती, जे डार्क पॉईंट दिसतात आपल्या स्किनवरती पूर्ण फेसला, ते सगळे मी इथं कवर करून घेतले आणि त्यांना प्रॉपर असं ब्लेंड करत आहे. मी इथं नेकलासुद्धा यूज करून घेते. थोडे नेकवरती माझे डार्क पॉईंट आलेले आहेत, त्यामुळे त्यांनासुद्धा कवर करून घ्यायचं आहे, कारण की आपला फेस पूर्ण इवन दिसतो. आता आपण इथं कन्सिलिंग करून घेतल्यानंतर लगेच आय मेकअप स्टार्ट करतो. आय मेकअप स्टार्ट करण्यासाठी आपण नेहमी लिक्विड कन्सिलर वापरावे, ते जेणेकरून प्रॉपर ब्लेंड होतं आणि व्यवस्थित सेट होऊन जाते. तर लिक्विड कन्सिलर ही मी मिनी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते आहे आणि त्यांना पूर्ण प्रॉपर फिनिशिंग देण्यासाठी थोडंसं बिग ब्लेंडर पण यूज केलेला आहे. आता इथे आपण पावडरने सेट करून घ्यायचा आहे, जो आपण कन्सिलरचा बेस तयार केला होता त्याला. मेकअपला स्टार्ट करण्याआधी आपण नेहमी कधी पण पिंक शेड आणि ह्याच्याने जाणार आहोत, पण मी इथं आधी लाईट ब्राऊन जो कलर आहे, जो आपला बेसला कलर यूज केलेला आहे तो इथं करून घेतलेला आहे. नंतर आता इथे आपण पिंक शेड वापरतो आहे. पिंक शेड मी इथं इनर आणि आउटर दोन्हीलाच फक्त वापरणार आहे. आउटर आणि इनर, कारण की आपला जो आउटफिट आहे थोडासा पर्पलिश आहे, त्यामुळे मी 2 शेड इथे मिक्स करून त्यांना यूज करत आहे. इनर आउटर दोन्ही शेडला करून नेहमी आय मेकअप करताना दोन्ही साईडचा एकदम करायचा, जेणेकरून की तुम्हाला समजतं की कुठल्या आय मेकअपवरती किती क्वांटिटी यूज झालेली आहे. तुम्ही जर पूर्ण आय मेकअप एक केला नंतर एक केला तर ते समजत नाही. थोडंसं आपल्याला मिसअंडरस्टँडिंग होतं की जास्त कमी झालेले आहेत कलर्स, त्यामुळे दोन्ही डोळ्यांचा मेकअप ही नेहमी एकदमच केला पाहिजे. तर मी इथे पूर्ण जे इनर आणि आउटर कॉर्नरला पिंक शेड जर यूज केला होता, त्यांना प्रॉपर एकदा क्लीन ब्रशने ब्लेंड करून घेतलं आणि थोडंसं मला लाईट वाटत होतं म्हणून फक्त मी आउटरवरती अजून एकदा पिंक शेड यूज केला. आता मी त्या दोन्हीच्या मध्ये जे म्हणजे आपल्या आयबॉल आहे तिथे शिमर शेड यूज करून घेत आहे, कारण की थोडासा शिमर इफेक्ट दिसेल म्हणून. आता शिमर यूज केलेला आहे. इथं मेकअप मी थोडासा सिम्पल ठेवलेला आहे, जेणेकरून जास्त हेवी नको. आपण राखी फंक्शनला खूप तयार होत नाही, पण थोडंफार की छान आय मेकअप वगैरे असेल तर आपला लुक अजून जास्त इन्हान्स होतो, त्यामुळे मी शिमर यूज केलेला आहे. तर आपण इथं शिमर यूज केल्यानंतर त्याला पण थोडंसं हलकं ब्लेंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून की ते ठेवल्यासारखं नाही दिसलं पाहिजे, ब्लेंडिंगमध्ये दिसावं म्हणून. पूर्ण आपल्या इथं शिमर वगैरे यूज करून झाल्यानंतर आपण त्यांना पूर्ण एकदा ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे क्लीन ब्रशने. इथं मी कोणताही कलर नाही यूज केलेला आहे. त्या दोन्ही मर्च होण्यासाठी ब्राऊन आणि आपले पिंक शेड आहे ते, म्हणून तिथं मी इथे क्लीन ब्रश यूज केलेला आहे. आता इथं मी जेल लायनर वापरते. लायनर नेहमी कधी पण घेतल्यानंतर डायरेक्ट तुम्ही आईजवरती अप्लाय नका करत जाऊ. असं हातावरती थोडंसं घेऊन त्याला प्रॉपरली ब्रशला ब्लेंड करायचं, नंतर यूज करायचं. तर आपला आय मेकअप कंप्लीट झाला आहे. आपण बेस मेकअपला स्टार्ट करतो. बेस मेकअप करण्यासाठी मी तर मॅकचं फाउंडेशन वापरते आणि क्वांटिटी खूप कमी ठेवलेली आहे, जास्त काही नाही. मॅक फाउंडेशन आपण फाउंडेशन ब्रशने पूर्ण फेसवरती अप्लाय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की मी क्वांटिटी खूप कमी ठेवलेली आहे, कारण की आपल्याला हेवी बेस नाही करायचा, आपल्याला सिंपल आणि सटल बेस ठेवायचा आहे. त्यामुळे मी ते फाउंडेशन जे अप्लाय करून झालेत ब्रशने, त्यानंतर थोडंसं ब्लेंडरने ब्लेंडिंग करून घेणार आहे. आता ब्रशने अप्लाय का करायचं की त्यांनी थोडं प्रकारे आपलं ब्लेंड होतं फाउंडेशन. हाताने यूज केलं तर ते हाताला चिटकलं जातं, ब्लेंडरने केलं तर ब्लेंडरमध्ये जास्त ऑब्झर्व होतं. त्यामुळे तुम्ही नेहमी फाउंडेशन हे ब्रशनंच यूज करा. आता इथे आपण हायलायटिंग करून घेत आहे, जे अंडर आय, नोज आणि आपले चीन, फोरहेड असते त्या पॉईंटला आपण हायलायटिंग करतो. हायलायटिंगसाठी मी क्रेलॉनमधलं जे कन्सिलर आहे 45 नंबरचं ते यूज केलेलं आहे आणि त्याला पण आपण प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचं आहे. कन्सिलर ब्लेंडिंग करून घ्यायचं. तुम्ही इथे लक्ष देऊन बघू शकता की प्रोडक्ट नेहमी मी ब्रशनं अप्लाय केलेले आहेत आणि ब्लेंडिंग करताना ब्लेंडर यूज केलेला आहे. तुम्ही पण असंच करा, हाताने वगैरे नका यूज करू.
त्यामुळे ते सोपं इझी पडतं. आणि नंतर आपण इथे पावडरने सेट करून घेणार आहेत. आपला बेस कंप्लीट झालेला आहे. मी तर पावडर लोराची यूज केलेली आहे आणि पूर्ण फेसवरती बेसला अशा प्रकारे यूज करते. मी जास्त पण यूज नाही केलेली आहे, हलकी हलकी पावडर यूज करून घ्यायची आहे फेसला. नंतर आपण इथं ब्लश यूज करणार आहेत. आपण स्माईल द्यायची आहे आणि ब्लश आपल्या चिक्सवरती अप्लाय करून घ्यायचं आहे. थोडंसं नोजला, चिनला अशा प्रकारे तुम्ही ब्लश अप्लाय करून घ्यायचं आहे. ब्लश ॲप्लिकेशन झाल्यानंतर आपण आता इथे काउंटरिंग करून घेणार आहे. आणि मी ब्लशसाठी आणि काउंटरिंगसाठी एकच पॅलेट वापरलेलं आहे फेरारुशीचं. त्यामधले शेड खूप मस्त आहेत, त्यामुळे इझिली अप्लाय होतात. त्यामुळे फेरारुशी पॅलेट इथे यूज केलेला आहे. आता इथे मी काउंटरिंग करून घेणार आहे माझ्या फेसच्या शेपनुसार. नंतर इथे आपण हायलायटर वापरतो आहे. हायलायटर इथं मी गोल्डन शेडचं यूज केलेलं आहे माझ्या फेसच्या ह्याच्यानुसार. इथं मी चीक्सवरती आपण जिथं ब्लश ॲप्लिकेशन केलं त्याच्यावरती नोजला हायलायटर यूज करून झाले. आपण इथं एकदा क्लीन ब्रश घेणार आहेत आणि त्याला पूर्ण ब्लेंडिंग करून घेतो. इथं नोज कॉन्टोरिंग करून घेत आहे मी छोट्याशा ब्रशने नोजला. आता इथे आपण अंडर आय मेकअप करून घेणार आहेत. जी मी वरती शेड यूज केलेला आहे थोडासा पिंक आणि ब्राऊन, असे 2 शेड मिक्स करून मी इथे अंडर आय मेकअप करून घेत आहे, जे आपण काजळ लावतो त्याच्या खालती. आणि अंडर आय मेकअप करताना नेहमी असं वरती पाहून मेकअप करा. मी ते आरसा खाली ठेवल्यामुळे मी खाली पाहते. मी नंतर काजळ ॲप्लिकेशन करून घेत आहे. काजळ लावून झाल्यानंतर आपला लुक हा कंप्लीट झाला आहे. आता इथे फक्त आपण लिपस्टिक लावून घेणार आहोत. लिपस्टिक लावण्यापूर्वी नेहमी कधी पण आपले जे लिप शेड आहेत, लाईन्स आहेत, त्यांना आपण लिप लायनरने असे पेन्सिल ड्रॉ लाईन करून घ्यायची नेहमी आणि त्याच्यानंतर लिपस्टिक लावायची. आणि लिपस्टिक लावण्यासाठी हा एक म्हणजे ट्रिक समजू शकता की नेहमी तुम्ही जे लिप लायनर यूज करता ते आधी बेसला यूज करा, जेणेकरून तुम्ही नंतर जी लिक्विड लिपस्टिक असो, क्रीम लिपस्टिक असो यूज करणार आहोत ते लवकर अशी निघणार नाही. आणि मी त्याच्यानंतर हलकंसं फक्त थोडा लाईट पिंक कलर घेऊन जे ऑम्ब्रे शेड असा यूज केला जातो तशा प्रकारे मी त्या इफेक्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. मी ते दुसरी लिपस्टिक कोणतीच वापरलेली नाही आहे. फक्त लिप लायनर खाली बेसला लावून त्याच्यानंतर हलकी क्रीम लिपस्टिक डिलायन्सी लिप पॅलेटमधली यूज करत आहे. तर अशा प्रकारे आपली लिपस्टिक ॲप्लिकेशन पण पूर्ण झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकता की कसा लुक झालेला आहे. आणि खूप क्वांटिटी पण मी इथे यूज केली नव्हती. तर मी ॲब्रो ठेवल्या होत्या करण्याच्या, कारण की माझ्या ॲब्रो ऑलरेडी डार्क आहेत, पण थोड्याशा लाईटली करून घेतल्या. तर हा आहे आपला फुल फायनल लुक. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू असेच नवीन लुक.